आणि आजच्या राजकीय घडामोडी आपण पाहूया। खेडकरांच्या चेकमधील एकही रुपया माझ्या प्रतिष्ठानला मिळाला नाही। माझ्यावरील बातम्या खोडसाळपणा, कायदेशीर कारवाई करणार। मी महाराष्ट्रामधील एक सिनियर लीडर। मी कुठल्याही व्यक्तीकडून पैसे घेत नाही। पंकजा मुंडे यांच्याकडून स्पष्टीकरण। संभाजीराजे यांच्यासह 500हून अधिक जणांवर कोल्हापुरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल। विशाळगडावरील हिंसाचार हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश। हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई व्हावी। खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं प्रसिद्धीपत्रक। मुख्यमंत्री शिंदेंचा मध्यरात्री कोल्हापूर दौरा। विशाळगडावरील दगडफेकीचा पोलीस आयुक्तांकडून शिंदेंनी आढावा घेतला। विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात। सकाळपासून विशाळगडावरील 2 अतिक्रमित दुकानांवर कारवाई। 2 दुकानं प्रशासनानं हटवली। विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। विजयानंतर शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी भेट। चंद्रपूर जिल्ह्यामधील विधानसभेच्या सर्व 6 जागा काँग्रेस लढवणार। पक्ष नेतृत्वाचा सामूहिक निर्णय असल्याची जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची माहिती। लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा। आदित्य ठाकरे यांचे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे सुरू। कर्जतमध्ये उद्या आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळावा। मनोज जरांगे यांचं आंदोलन हे महाविकास आघाडी पुरस्कृत। लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे यांच्यावर आरोप। महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून त्यांनी बैठका घेतल्याचाही आरोप।